आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून पंचदिवसीय जपानुष्ठान शिबिराच्या निमित्ताने उपस्थित माझे परमश्रद्धेय श्री चंद्रतने दादा, महाराष्ट्र आणि भारतवर्षातील अनेक राज्यातून आलेले नामजप साधक आणि दादा जसं म्हणतात की या मंडपात उपस्थित दृश्य आणि अदृश्य सर्व शक्ती, या सर्वांना व्यासपीठावरून मी सप्रेम वंदन करतो. जय सियाराम. सज्जनो, काही नियम मोडण्यामध्ये देखील आनंद असतो बरं का. एक नियम करून आलो होतो यावेळेला जपानुष्ठान शिबिरामध्ये की आपण व्यासपीठावरती बसू नये, काही बोलू नये. याचं एक कारण असं होतं की आपण आता एवढ्या 13 रामकथा गायलो तर थोडस श्रोता होऊन श्रवण करावं, महानुभावांचं शांतपणे जप करावा. दुसरा विचार, अर्थातच एवढे मोठे महानुभव मंडळी येणार, त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या स्थानावरती आपण त्यांचं चरण रज होऊन राहावं, हा एक मनामध्ये भाव होता. पण पूज्य दादांनी काल रात्री जणू काही मला आदेशच दिला की उद्या समापनाचं निरूपण तूच करायचं आहेस. काही लोकांच्या आज्ञा या मोडण्यासाठी नसतात आणि त्या मोडताना जर आपण केलेला निश्चय तुटत असेल तरी देखील तो प्रेमाचाच ठरतो. त्यामुळे दादांची आज्ञा शिरसावंद्य मानून आज नाम जप शिबिराच्या या अंतिम पर्वामध्ये आपल्याशी थोडं हितगुज करण्याच्या निमित्ताने समर्थांच्या मनोबोधातला एक श्लोक चिंतनासाठी घेतलाय. म्हणे दास संदेह तो विसरावा, पण काय परा निश्चयो शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा पहिल्यांदा सरळ अर्थ सांगतो आणि मग गुरुकृपेने भावार्थामध्ये आपण प्रवेश करूया. समर्थांच्या मनोबोधामध्ये काही मालिका आहेत ज्यामध्ये समर्थ एका चरणाच्या अनुषंगाने त्याचं महात्म्य इतर 3 चरणांमध्ये विशद करतात. समर्थ इथं सत्संगतीचं महात्म्य, संत संगतीचं महात्म्य, संत आपल्या जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर होणारं स्थित्यंतर याचं वर्णन या श्लोकामध्ये करतात. समर्थ म्हणतात की जीवनामध्ये अनेक गोष्टींसाठी धावतोयस बाळा, पण कधीतरी अशा गोष्टीचा निश्चय कर जी तुला कधीच सोडून जाणार नाही. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. आपण सगळ्या महानुभावांकडून ऐकलं नीर क्षीर विवेक. काल पूज्य चंद्रशेखर महाराजांनी हंस आणि परमहंसाची व्याख्या आपल्याला सांगितली. या नीर क्षीर विवेकामधून, या परमहंस दृष्टिकोनातून जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहतो, ज्या ज्या गोष्टीला म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, जी निर्माण होते, एका टप्प्यापर्यंत जाते आणि लयाला पावते, हे सगळं काही अशाश्वत या सदरामध्ये येतात. मग यामध्ये आपला देह देखील तसाच आहे. हा पैसा, हा लौकिक, मान मरातब, या सगळ्या गोष्टी या अशाश्वतामध्ये येतात. शाश्वत केवळ एक राम आहे. त्या रामाच्या प्राप्तीचा, त्या स्वरूप दर्शनाचा, जे तुला कधीच सोडून जाणार नाही, अशा स्वरूप दर्शनाचा हे जीवा तू निश्चय कर. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा निश्चय कर. काहीतरी या जन्मामध्ये आल्यासरशी शाश्वत घेऊन
या जगाचा तू निरोप असा घे की पुन्हा तुला या मृत्यू लोकामध्ये यावं लागणार नाही. समर्थ अत्यंत कळवळ्याने जीवाला सांगतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. असा दृढ निश्चय हे म्हणा या शाश्वताचा तू कर. आणि काय कर म्हणे, दास संदेह तो विसरावा. आपल्या मनामध्ये प्रत्येक ध्येयाविषयी कुठेतरी शंका असते बघा, होय की नाही? अगदी स्वयंपाकघरातल्या गृहिणी माता सांगू शकतील की एखादा पदार्थ केला तरी लगेच आपण कोणाला तरी बोलवतो, बघ रे कशी झाली आहे चव, मीठ कमी जास्त तर नाही ना, तिखट मीठ कमी जास्त तर नाही ना. हे काय आहे? हा संदेह आहे. आणि तो संदेह जसा जीवनाच्या लौकिक बाजूला असतो ना, तसाच पारमार्थिक पातळीवरती आपल्याला खरंच रामाची प्राप्ती होईल की नाही याविषयी देखील प्रत्येक जीवाच्या मनामध्ये संदेह असतो. मी नेहमी लोकमान्य टिळकांचं उदाहरण आपल्याला देतो की लोकमान्य टिळक हे अजरामर कुठल्या वाक्याने झाले? आपल्यापैकी पुण्याला टिळक सभागृहामध्ये जर कोणी गेलं असेल तर त्या टिळक सभागृहामध्ये एक वाक्य वरती कोरून ठेवलंय बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणार. च लोकमान्य त्या च मध्ये आहेत बघा. जर तो च काढून टाकला ना तर लोकमान्य देखील आमच्यासारखे सामान्य झाले असते. तो मी मिळवणारच ही निस्संदेह अवस्था आहे. आणि माझे समर्थ हे कधी प्रारब्धवादी संत नव्हते. असं म्हटलं जातं ना की कुठल्या तरी जन्मामध्ये कधीतरी मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, आपण आपली साधना करत राहायची नाही. माझे समर्थ म्हणायचे, हा उधारीचा धंदा मला कळत नाही. मला रोकडी प्रचिती हवी आहे. याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. याच जन्मात आहे त्या स्थितीत रडणं बंद करा. केला असता हो, पण काय असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आणि आम्ही अनेकदा करत असताना देखील मनात संदेह ठेवतो, न जाणे हे करतोय हे रामापर्यंत जात आहे की नाही, त्याला कळतंय की नाही, खरंच हे नाम त्याच्यापर्यंत पोहोचतंय की नाही. अशा अनेक संदेहाने आमचं मन भरलेलं आहे. समर्थ म्हणतात, या संदेहालाच पहिले दूर ढकलून द्या. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे. समर्थ एका श्लोकात म्हणतात, हाकलून द्या त्यांना पर्वतामध्ये कुठेतरी या संदेहांना. मला रामाची प्राप्ती याच जन्मात करायची आहे आणि मी तो मिळवणारच. ही केवळ संत चरित्र ऐकून डोळ्यामध्ये पाणी आणणं म्हणजे सत्संग नाही. श्री महाराज एक फार छान उदाहरण द्यायचे. महाराज म्हणायचे, जेव्हा दोन युवती, त्यातील एखाद्या युवतीचं लग्न असेल आणि दुसरी जर कुमारी असेल, तर ती जेव्हा अविवाहित मुलगी आपल्या मैत्रिणीच्या लग्नात जाते, तिचे सगळे विधी बघत असते, त्यावेळेला ती स्वप्न बघत असते की आपल्या लग्नाचे विधी कसे होतील, मी त्या विधींमध्ये कशी दिसेन. महाराज म्हणायचे, संत चरित्र, संत दाखले ऐकत असताना आपल्या मनाची देखील अशीच अवस्था झाली पाहिजे की तो राम मला जेव्हा भेटेल तेव्हा माझी आणि रामाची भेट कशी असेल, तो स्वरूप साक्षात्कार मला होईल त्याची अवस्था कशी असेल. आणि आजच्या काळामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप पॉप्युलर आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे अशी चांगली शब्द ऐकले ना की आम्ही म्हणतो हो हे खरं सत्य आहे बरं का. पण आमचे समर्थ आम्हाला 5व्या दशकामध्ये सांगून जातात ना की अरे शिष्या ऐक, ऐक शिष्या सावधान, आता सांगीन मी भविष्य, मी तुझं भविष्य तुला सांगतो. काय भविष्य? ज्याचा तुला निधिध्यास लागेल ते तुला प्राप्त होणार आहे. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही का? तुम्ही ज्याचा निधिध्यास कराल तो तुम्हाला या जन्मामध्ये ठाईच बैसोनी करा एक चित्त, न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण.
त्याला खेचून घेतलं पाहिजे आपण आपल्याकडे, आणि तो येणार आहे, निश्चित येणार आहे. कारण आपल्या गुरूंनी समर्थांनी सांगितलंय, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. पण आम्ही काय पहिलीच 2 चरण वाचतो.